Hello. A warm welcome to all my friends, all my aspirant friends who are preparing for various competitive exams. आज आपण AGS ब्रोका अँड वर्निक या माझ्या इनिशिएटिव्ह मध्ये मी व्होकॅब्युलरी साठी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येतोय ते सध्या आपण बघतोय वर्ड पॉवर मेड इझी या बुक मधनं. आतापर्यंत आपण 3 सेशन्स केले. आजचं आपलं 4थं सेशन आहे. सो तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करत असाल, इट डझंट मॅटर, नो मॅटर व्हॉट काइंड ऑफ एक्झाम यू आर प्रिपेअरिंग फॉर, वेर एव्हर देर इज vocabulary you will find questions from this book, right? Our target, our objective of going through all of this book is that we should be able to or we want to equip ourselves with more and more number of words, plus we want to make the journey playful and we want to learn many ideas, and we should be able to speak well. These ideas reflect in our vocabulary. They should reflect in our vocabulary. This is what we are looking for, so that we don't feel shy, we don't feel scared while talking, right? There are any number of advantages of this book which you will which you will realize, in the coming sessions, right? So without any further ado, let's begin our session for today. So सध्या आपण 4थं सेशन आज बघणार आहोत वर्ड पॉवर मेड इझी या बुक मधलं. सो आजचं आपलं टुडेज ओके, जस्ट गिव्ह मी वन मोमेंट. ओके, सो टुडे वी हॅव राईट. सो आजचं आपलं सेशन असणार आहे या चॅप्टर पासून पुढे. यू कॅन इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, वेगवेगळे आपण टेस्ट घेतले, राईट? वी अटेम्प्टेड व्हेरियस टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण आपला स्कोर पाहिला. त्यानंतर तुम्हाला पण टेस्ट करायचं, आपण याच्यावरती डिस्कस केलं. आता काही ऑथर कडनं काही त्याचे फाइंडिंग्स. दिस ऑथर नॉर्मन लुईस हॅज बीन अ पिवोटल फिगर. खूप महत्वाचा असा हा यांचा अभ्यास आहे इन व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट फील्ड. सो यांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या पुढे आपला मेन पार्ट सुरू करण्यापूर्वी. सो वी हॅव टू डिस्कस दिस थिंग्स. ते म्हणतात यू कॅन इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी निश्चित इन्क्रीज करू शकता, वाढवू शकता. द मोर एक्सटेन्सिव्ह युअर व्होकॅब्युलरी द बेटर युअर चान्सेस फॉर सक्सेस. मित्रांनो, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमची व्होकॅब्युलरी जर चांगली असेल तर तुम्ही जास्त शक्यता आहे तुम्ही सक्सेसफुल व्हाल. अदर थिंग्स बीइंग इक्वल, लाईक सक्सेस इन अटेनिंग युअर एज्युकेशनल गोल्स, तुमचे जे काही शैक्षणिक गोल्स असतील, तुम्हाला मुव्हिंग अहेड इन युअर बिझनेस, तुम्हाला बिझनेसमध्ये सुद्धा जर ग्रोथ करायची असेल, प्रगती करायची असेल, और प्रोफेशनल करिअर, तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल, तुमचं इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल ते अचीव्ह करायचं असेल, व्हॉट एव्हर युअर गोल मे बी, यू कॅन इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. आणि ते म्हणतात की फास्टर अँड इझियर दॅन यू मे रिअलाइज. मित्रांनो, खूप मोठं हे एक स्टेटमेंट आहे. ऑथर सेज आपल्याला अदरवाईज खूप दडपण असतं. बघा मित्रांनो, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपल्याला खूप दडपण असतं व्होकॅब्युलरीचं, कारण इतके वर्ड्स आहेत, 1-1.5 लाख 2 लाखापेक्षा जास्ती वर्ड्स आहेत या लँग्वेजमध्ये, कसं काय करणार. सो ऑथर क्लिअरली सेज, आणि हा सगळ्यांचाच हा अनुभव आहे की फास्टर अँड इझियर दॅन यू मे रिअलाइज, यू कॅन इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. यू कॅन इन फॅक्ट, मित्रांनो, वस्तुस्थिती ऑथर सांगतोय, अकम्प्लिश अ ट्रिमेंडस गेन इन लेस दॅन 2 to 3 months. मित्रांनो, खूप मोठं स्टेटमेंट आहे, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. 2 ते 3 महिन्यांच्या आधीच तुम्ही खूप चांगली तुमची व्होकॅब्युलरी वाढवू शकता ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट, इवन इफ यू डू ओनली 1 session a day. तुम्ही फक्त एकच सेशन जरी अटेंड केलं ही जी सिरीज आहे याचं, तरी पण तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षणीय वाढ दिसेल तुमच्या व्होकॅबमध्ये इन लेस टाइम इफ यू डू 2 or more sessions a day. तुम्ही जर का 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेशन्स एका दिवसात केले तर आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ दिसेल, राईट? सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. ओके, याच्यामध्ये नेक्स्ट आहे राईट, फर्दर मोर. ऑथर म्हणतो याच्याशिवाय आणखी एक गोष्ट आता आपल्याला ऑथर सांगणार आहे. फर्दर मोर म्हणजे त्याशिवाय आणखी, यू कॅन स्टार्ट इम्प्रूव्हिंग युअर व्होकॅब्युलरी इमिडिएटली. मित्रांनो, अगदी लगेचच तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी इमिडिएटली इम्प्रूव्ह करू शकता. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ती करायची का बरं? तुम्ही ज्या कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करत आहात त्याच्यामध्ये या पुस्तकातनं शब्द वारंवार विचारले गेलेले आहेत, विचारल्या जात राहतील, राईट? ओके, सो you can start improving immediately, and within a few days
काही दिवसातच यू कॅन बी क्रुझिंग. मित्रांनो जसं आपण क्रूज वरती जातो ना, बिलकुल आपण सफरीवरती निघतो अलॉंग ऍट सच अ रॅपिड रेट. तुम्हाला इतक्या तीव्र गतीने तुम्हाला शब्द संग्रह तुमचा वाढायला लागेल दॅट देअर विल बी अन ऍक्च्युअल चेंज. तुम्हाला बदल जाणवेल कशामध्ये, इन युअर थिंकिंग. विचारांमध्ये फरक झालेला जाणवतो. हे अनेक लोकांचं हे ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन पेक्षा अनुभव घेतलाय. इन युअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस. मित्रांनो आपले थॉट्स आपल्याला एक्सप्रेस करता यावे क्लिअरली आणि ल्युसिडली, म्हणजे अगदी व्यवस्थितपणे. त्यासाठी या पुस्तकाची प्रचंड मदत होते. अँड इन युअर पॉवर्स ऑफ अंडरस्टँडिंग. आपल्या समजण्याच्या शक्तीमध्ये, आकलन शक्तीमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आपल्याला जाणवते. हे पुस्तक आपल्याला प्रॉमिस करताय, ते उगाच प्रॉमिस केलेलं नाहीये. वर्ल्ड वाईड लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे, घेत राहतात. राईट. सो त्याच्यानंतर आता पुढे आपण बघूया. लेट्स टेक अ लुक ॲट द नेक्स्ट पार्ट. सो पुढे काय म्हणताय ते. ओके. सो या आजच्या सेशनमध्ये ना या आपल्या ऑथरने आपल्याशी खूप गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. त्याच आपण आज इंग्लिश मधनं मी तुम्हाला त्याचं हे सांगणार आहे एक्सप्लेनेशन. सो ऑथर सेज डज दिस साऊंड ॲज इफ आय एम प्रॉमिसिंग यू द होल वर्ल्ड. मित्रांनो ऑथर असं म्हणतोय की मी तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला खूप होल वर्ल्ड इन अ नीट पॅकेज विथ अ प्रिटी पिंक रिबन टाईड अराउंड इट. तुम्हाला असं वाटतंय का की मी असं खूप छान छान असं काहीतरी तुम्हाला प्रॉमिस करतोय, जसं की तुमच्या कर लो दुनिया मुठ्ठी में, तुमच्या हातामध्ये पूर्ण जग येईल, त्याला एक असा बॉक्स असेल, त्याला पिंक रिबन बांधलेली असेल, इतकं छान छान असं काहीतरी मी प्रॉमिस करतोय, असं तुम्हाला वाटतं का. ऑथर म्हणतो हो मी तसंच करतो आहे. अँड आय एम विलिंग टू मेक सच अन अनक्वालिफाईड प्रॉमिस. मित्रांनो अनक्वालिफाईड प्रॉमिस म्हणतोय ऑथर, म्हणतोय की मी असं एकदम जबरदस्त काहीतरी प्रॉमिस करतोय, कारण बिकॉज आय हॅव सीन what happens to those of my students at न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये. ऑथरचे जे स्टुडंट्स होते त्यांच्या बाबत काय घडलं. अँड ऍट रिओ हॉन्डो कॉलेज इन व्हिटियर कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेमध्ये या ऑथरनी नॉर्मन लुईसनी ज्या स्टुडंट्स बरोबर काम केलं, सो त्यांच्यामध्ये बदल काय झाले. तो म्हणतो की हु मेक सिन्सिअर मेथॉडिकल, एक मेथड पाहिजे, एफर्ट्स टू लर्न मोर मेनी मोर वर्ड्स. ओके. हाऊ टू स्टार्ट बिल्डिंग युअर व्होकॅब्युलरी when you have finished working with this book. काय होणार आहे या पुस्तकाबरोबर, तुम्ही जेव्हा तुमचं काम तुम्ही या पुस्तकाबरोबर काम कराल, यू विल नो लॉंगर बी द सेम पर्सन. मित्रांनो ऑथर म्हणतोय तुम्ही तो व्यक्ती राहणार नाही, तुमच्यामध्ये प्रचंड बदल झालेला दिसेल. हे क्लिअर कट आपल्याला या पुस्तकाने प्रॉमिस केलेलं आहे. आणि बिलीव्ह मी or don't believe me but keep doing it, it happens. I have experienced it. many numerous plethora myriad of people have experienced this fact. So keep learning. हे पुस्तकाचं मी तुम्हाला शेवटपर्यंत ही सिरीज मी तुम्हाला घेऊन येत राहणार आहे. मला ऍक्च्युली वेळ तसा फार नाही आहे, पण मला ही सिरीज पूर्णपणे तुमच्यासाठी घेऊन यायची आहे, कारण की मी जितकं काही बघतोय व्होकॅब्युलरी बद्दल जो काही गोंधळ आहे किंवा जे काही भीती आहे ती सगळी अनवॉन्टेड आहे. राईट. सो आता आपण बघूया पुढे आपल्या बरोबर काय काय आहे. लेट्स just give me 1 second. Next part, which is right. Okay. Author says you can't be. So you can't be what? Let's okay, be the same person. Yes. So author says you can't be म्हणजे तुम्ही you can't be म्हणजे तुम्ही तोच व्यक्ती राहणार नाही, तुमच्यामध्ये प्रचंड बदल झालेला असेल. राईट. सो आता आपण बघूया पुढे. You can't be if you honestly read every page. मित्रांनो जर का तुम्ही, हे ऑनेस्टी खूप महत्वाची आहे, ऑनेस्टली तुम्ही प्रत्येक पान जर वाचलं, इफ यू डू एव्हरी एक्सरसाइज, प्रत्येक प्रश्नावली तुम्ही सोडवली, प्रत्येक एक्सरसाइज सॉल्व्ह केला, इफ यू टेक एव्हरी टेस्ट, प्रत्येक टेस्ट सोडवली, इफ यू फॉलो एव्हरी प्रिन्सिपल, याच्यामध्ये जे काही सांगितलं तुम्हाला गायडिंग प्रिन्सिपल्स ते फॉलो केलं, यू विल गो थ्रू अन इंटेलेक्च्युअल एक्सपिरियन्स. मित्रांनो तुम्हाला एक असा अनुभव येईल, इंटेलेक्च्युअल असेल तो, तुमच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला चेंज झालेला जाणवेल. दॅट विल इफेक्ट अ रॅडिकल चेंज. मित्रांनो रॅडिकल अतिशय महत्वाचा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हा प्रश्न विचारलाय. रॅडिकल म्हणजे काय. रॅडिकल चेंज इन यू. फॉर म्हणजे मित्रांनो इथे बिकॉज, या इथे एका ठिकाणी या सेंटेन्स मध्ये फॉरचं मिनिंग बिकॉज आहे. बिकॉज इफ यू सिस्टमॅटिकली इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी, तुम्ही जर का सिस्टमॅटिकली इन्क्रीज केली, यू विल ऑल्सो शार्पन अँड एनरिच युअर थिंकिंग. मित्रांनो विचारांमध्ये सुद्धा किंवा वैचारिक क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होते. पुश बॅक युअर इंटेलेक्च्युअल होरायझन. तुमच्या ज्या कक्षा आहेत
है ना, तुमच्या ज्या कक्षा आहेत बौद्धिकतेच्या कक्षा तुम्ही पुश बॅक कराल म्हणजे काय, त्या वाढवाल. राईट. बिल्ड युअर सेल्फ ॲश्युरन्स, तुमच्यामधला जो सेल्फ ॲश्युरन्स अबाउट सेल्फ, तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही वाढवाल. इम्प्रूव्ह युअर फॅसिलिटी किंवा फॅकल्टी, हे जे म्हणतात मेंटल फॅकल्टी आपण म्हणतो, इन हँडलिंग द इंग्लिश लँग्वेज अँड देअर बाय युअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस युअर थॉट्स इफेक्टिव्हली. राईट. अँड अक्वायर अ डीपर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड इन जनरल, तुमच्या अवतीभोवतीचं वर्ल्ड आणि तुमच्या स्वतः भोवतीचं तुमचं ज्ञान हे डेव्हलप व्हायला लागेल. ही इतकी वर्ड्स मध्ये पॉवर असते, इतकी लँग्वेज मध्ये पॉवर असते. राईट. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज, आता पुढे बघूया. ओके, इन्क्रीजिंग युअर वोकॅब्युलरी. राईट. सो नाउ ही सेज increasing your vocabulary does not mean merely learning the definitions of large number of obscure words. Obscure म्हणजे काय, जे असे थोडे ज्यांचे मिनिंग्स क्लिअर नाहीयेत. ऑब्स्क्युअर म्हणजे काय, जे क्लिअर नसतं. ते आपण म्हणतो धुक्यामध्ये जेव्हा धुकं पडलेलं असतं ऑब्स्क्युअर असतं, आपल्याला दिसत नाही नीट, अंधुक दिसतं. सो असे काही तुम्हाला ऑब्स्क्युअर वर्ड्स खूप सारे तुम्हाला रटायचे आहेत असं काही नाहीये. इट डज नॉट मीन मेमोरायझिंग स्कोर्स ऑफ अनरिलेटेड टर्म्स, खूप पाठांतर करायचंय तसंही नाहीये. What it means or what it can only mean, त्याचा अर्थ एकच आहे, इज बिकमिंग acquainted. ओळख तुमची वाढत गेली पाहिजे. कशाची ओळख? विथ द मल्टिट्युडिनस. मल्टिट्यूड म्हणजे काय, मल्टिट्यूड, मल्टिपल, मल्टिट्युडिनस, अनेक. अँड फॅसिनेटिंग, अशा काही फॅसिनेट करणारे जे फिनॉमिना आहेत मानवी जीवनामध्ये. व्हॉट आर द फॅसिनेटिंग अँड मल्टिट्युडिनस फिनॉमिना? आता अनेक फिनॉमिना आपल्या मानवी आयुष्यामध्ये असतात. सो हे जे फिनॉमिना आहेत, या ज्या आयडियाज आहेत, त्याच्यासाठी मानवी अस्तित्वामध्ये जे फिनॉमिनाज आहेत, जे तत्व आहेत, त्याच्यासाठी फॉर विच वर्ड्स आर ऑब्वियसली ओनली द वर्बल डिस्क्रिप्शन्स. मित्रांनो, अनेक गोष्टी, अनेक आयडिया, अनेक संकल्पना, अनेक तत्व, अनेक विचारधारा हे आपण एक्सप्रेस कसं करतो, वर्ड्स मधनं करतो. राईट. सो एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू वर्ड्स. मित्रांनो, हे एक कारण आहे, प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेट ऍप्टिट्यूड टेस्टला जा किंवा तुम्ही अगदी 10वी 12वी किंवा व्हॉट एव्हर कॉम्पिटेटिव्ह टेस्ट यू टॉक अबाउट, दे हॅव स्टार्टेड इनकॉर्पोरेटिंग मोर अँड मोर ऑफ वोकॅब पार्ट इन इट. त्याचं रिझनच हे आहे, आपण व्यक्त कसं करतो स्वतःला. राईट. सो शब्दांच्या मार्फतच आपण प्रत्येक जण व्यक्त करत असतो आणि आपण ज्या पद्धतीने, जितक्या आत्मविश्वासाने, जितक्या कॉन्फिडन्सने आपण स्वतःला एक्सप्रेस करतो, तेवढं आपलं इम्प्रेशन, आपलं जे लॉंग लास्टिंग इम्प्रेशन आहे ते आपण क्रिएट करत असतो. राईट. सो दॅट इज वाय दिस हॅज बिकम सो इम्पॉर्टंट. पुढे बघूया आपण. Author says increasing your vocabulary properly, intelligently and systematically. मित्रांनो, सिस्टमॅटिकली तुमची वोकॅब्युलरी तुम्हाला बिल्ड करायची आहे. म्हणजे काय, ट्रीटिंग युअर सेल्फ, जणू काही तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करताय, तर ऑल राऊंड लिबरल एज्युकेशन. तुम्ही स्वतःला आता थोडंसं लिबरल एज्युकेशन तुम्ही देणार आहात. म्हणजे साचेबद्ध, चाकोरीबद्ध न शिकता तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये स्वातंत्र्य देणार आहात स्वतःला. वेगवेगळं तुमचं होरायझन तुम्ही वायडन करणार आहात. तुम्ही वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्सनी तुम्ही शिकणार आहात. अँड शुअरली यू कॅनॉट डिनाय, तुम्ही हे नाकारू शकत नाही दॅट सच अन एक्सपिरियन्स विल चेंज यू इंटेलेक्च्युअली. तुम्ही याला नकार देऊ शकत नाही की ह्या वेगवेगळ्या मेथड्स ऑफ लर्निंगमुळे किंवा याच्यातल्या मेथड ऑफ लर्निंगमुळे तुम्ही चेंज होणार आहात इंटेलेक्च्युअली. लेट्स टेक अ लुक ॲट व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट फॉर अस. पुढे आहे सो यू विल हॅव अ डिसर्निबल. मित्रांनो, डिसर्निबल म्हणजे काय? डिसर्निबल म्हणजे जाणवण्या इतका, आपल्याला कळण्या इतका, समजण्या इतका. इफेक्ट ऑन युअर मेथड्स ऑफ थिंकिंग, ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच्यामध्ये बदल होतो. हे खरं आहे, कारण की हे फॅक्ट आहे, ही अनेक लोकांनी अनुभवली आहे गोष्ट. ऑन युअर स्टोर ऑफ इन्फॉर्मेशन, तुमच्याकडे जो माहितीचा साठा आहे त्याच्यामध्ये बदल होत जाईल. ऑन युअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस युअर आयडियाज, तुमच्या ज्या काही कल्पना आहेत, आयडियाज, संकल्पना, जे काही दृष्टिकोन ते काही असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्रेशनची ॲबिलिटी तुमची वाढणार आहे. ऑन युअर अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन प्रॉब्लेम्स, मानवी जीवनाशी निगडीत ज्या काही समस्या आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्याशी रिलेटेड तुमचं ज्ञान हे वाढत जाणार आहे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट दॅट वी हॅव. पुढे आहे हाऊ चिल्ड्रन इन्क्रीज देअर व्होकॅब्युलरीज. ओके. आता ऑथर आपल्याला एक थोडासा वेगळी, एक फॅसिनेटिंग किंवा समथिंग विच इज व्हेरी लवली टू अंडरस्टँड, अशी एक आपल्याला काही एक फॅक्ट सांगणार आहे
की लहान मुलं कसे त्यांची व्होकॅब्युलरी कसे वाढवतात, हाऊ चिल्ड्रन इन्क्रीज देअर व्होकॅब्युलरीज. टिपिकल 10 वर्षाचा मुलगा, 10 year old, यू विल रिकॉल, आपण जर का 10 वर्षाचे आपण होतो तेव्हाच जर आठवलं, हॅज अ रेकॉग्निशन व्होकॅब्युलरी ऑफ ओव्हर 20,000 वर्ड्स. मित्रांनो 20,000पेक्षा जास्त वर्ड्स आपल्याला माहिती होते 10 वर्षाचं असेपर्यंत. अँड हॅज बीन लर्निंग मेनी हंड्रेड्स, अनेक शेकडो शब्द आपण प्रत्येक वर्षी शिकत होतो 4 वर्षाचे असतानापासून 10 वर्षापर्यंत. यू वर वन्स दॅट टिपिकल चाइल्ड, म्हणजे लहान मुलांमध्ये हे टिपिकली प्रेझेंट असतं. यू वर वन्स अन अकम्प्लिश्ड व्हर्च्युओसो, म्हणजे ऑथर म्हणतोय, नॉर्मन लुईस सेज की आपण एकेकाळी 10 वर्षापर्यंत आपण अकम्प्लिश्ड व्हर्च्युओसो होतो. हा जो व्हर्च्युओसो वर्ड आहे ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आलेला आहे. सो आपण एक्सपर्ट्स होतो ऍट व्होकॅब्युलरी बिल्डिंग. व्हॉट वॉज युअर सिक्रेट, मग असं काय होतं, सिक्रेट काय होतं. ऑथर सेज, तुम्ही असं काही केलं का की तासन तास तुम्ही खूप सारे शब्द डिक्शनरी उघडून शब्द शिकत बसले नाही, असं काहीही आम्ही केलं नाही. डिड यू स्पेंड अवर्स डिड यू लर्न युअर सेल्फ टू स्लीप, तुम्ही झोपताना असं काही केलं का की खूप तुम्ही वेबस्टरची अनएव्हरेज म्हणजे ऍव्हरेज म्हणजे काय, जी छोटी केलेली असते ती, अनएव्हरेज म्हणजे जी मोठ्या स्वरूपातली आहे ती तुम्ही घेऊन स्वतःला म्हणजे तुम्ही झोपत होते का, तसंही केलं नव्हतं आम्ही. त्यानंतर डिड यू कीप नोटबुक्स फुल ऑफ ऑल द न्यू वर्ड्स यू एव्हर हर्ड ऑर रीड, तसंही नाही केलं आम्ही लहानपणी. मग असं आमच्याकडे काय होतं की आम्ही 10व्या वर्षापर्यंत एवढे सगळेच जण शब्द आपण शिकतो, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, वॉट एव्हर जी काही मातृभाषा असेल त्याच्यात. लेट्स कीप इंग्लिश असाइड. आता बघूया पुढे. सो नाव वी हॅव डिड यू इमिडिएटली लुक अप द मिनिंग ऑफ एनी न्यू वर्ड. ऑथरनी बरेच प्रश्न आपल्याला विचारलेत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, तरी पण आपल्याला इतके शब्द का माहिती होते. सो डिड यू इमिडिएटली लुक अप द मिनिंग ऑफ एनी न्यू वर्ड, कुठलाही नवीन शब्द शिकलो की आपण काय डिक्शनरी उघडून तो आपण लगेच हे करायचो का, आपण पाठ करायचो का. आपल्या घरातले जेव्हा लोक काही शब्द वापरायचे तो लगेच आपण डिक्शनरीतनं पाठ करायचो का, याचं उत्तर आहे नाही. सच प्रोसिजर्स वुड हॅव स्ट्रक यू ॲज ॲब्सर्ड, तुम्हाला जर का आपल्याला जर का तेव्हा कोणी म्हटलं असतं की असं करायचं असतं तर आपण मुखात काढलं असतं. ॲज ॲब्सर्ड ॲज दे वुड बी फॉर यू टुडे, आज तुम्हाला कदाचित तुम्हाला आजही कदाचित ते असं वाटू शकतं की असं नाही हे होता म्हणजे करू शकत आपण व्होकॅब लर्निंग. यू हॅड अ मच बेटर, कारण की तुमच्याकडे तेव्हा मच बेटर, मच मोर इफेक्टिव्ह अँड कन्सिडरेबली लेस सेल्फ कॉन्शियस मेथड, तुम्ही सेल्फ कॉन्शियसली त्यावेळेला शिकत नव्हते, तुमच्याकडे अजून एक चांगली मेथड होती, अजून प्रभावी मेथड होती. युअर मेथड वॉज द इसेन्स ऑफ सिम्प्लिसिटी, तुमच्याकडे जो साधेपणा होता, डे इन अँड डे आउट कंटिन्युअसली तुम्ही शिक्षण चालू ठेवलेलं होतं. तुम्ही प्रत्येक छोट्यातल्या छोटी क्वांटिटी सुद्धा ऑफ लर्निंग आउट ऑफ एव्हरी वेकिंग मोमेंट, तुमच्यामध्ये जे शिक्षणाची जी तहान होती ती त्या वयात असल्यामुळे तुम्हाला एवढे शब्द माहिती होते. यू वर अन इटर्नल क्वेश्चन बँक, म्हणजे क्वेश्चन बॉक्स म्हणजे इटर्नल म्हणजे ज्याला कधी कुठलाही अंत नाहीये, सतत आम्ही क्वेश्चन बॉक्स मध्ये राहणारे होतो, आम्हाला सारखे प्रश्न पडायचे. ऑथर म्हणतात की यू वर अ क्वेश्चन बॉक्स फॉर यू हॅड अ कॉन्स्टंट आणि इनसॅशिएबल म्हणजे काय, जी तहान भागत नाही अशी. सो डिझायर टू नो अँड अंडरस्टँड, हे आमच्याकडे लहानपणी असल्यामुळे आम्ही एवढे शब्द त्या काळात पटापट शिकलो. ओके, आता बघूया पुढे. नेक्स्ट what he says, how adults stop building their vocabularies. आता ऑथर म्हणतोय की आता मग पुढे ऍडल्टहुड मध्ये जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं काय घडतं की आपण आपली व्होकॅब्युलरी स्टॉप होत जाते. मग ते म्हणतात देन इव्हेंच्युअली, म्हणजे नंतर काही काळानंतर फायनली असं झालं, ऍट सम पॉइंट इन युअर ऍडल्ट लाईफ यू ग्रॅज्युअली लॉस्ट युअर कंपल्सिव्ह डिझायर, म्हणजे तुमची लहानपणीची जी तहान होती सतत शिकण्याची ती तुम्ही एका पॉइंटला गमावली. फक्त ते म्हणतात अनलेस यू आर द रेअर एक्सेप्शन, काही लोकांमध्ये एक्सेप्शन असू शकतं, त्याचं हे अनलेस आहे, एक्सेप्शन. तुमची डिस्कवर करण्याची, शोध घेण्याची, सतत काहीतरी शोधून काढण्याची, तुमची काहीतरी जाणून घेण्याची, तुमची काहीतरी ज्ञान घेण्याची ती जी तहान होती ती एका पॉइंटला ती कमी होत गेली आणि मग संपली इव्हेंच्युअली. त्यामुळे देअरफॉर यू ग्रॅज्युअली लॉस्ट युअर नीड टू इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. सो आपल्याला आपला ऑथर सांगतोय की तुमची व्होकॅब्युलरी होती ती तुम्ही हरवूनच बसलेत. यू नीड टू लर्न द वर्ड दॅट कुड वर्बलाइज युअर न्यू डिस्कव्हरीज, है ना.
तुम्हाला लहानपणी तुमची जी नीड होती, तुम्हाला लहानपणी ती नीड वाटायची की म्हणजे ती शब्द मला खूप सारे बोलता आले पाहिजे ही तेव्हा नीड वाटायची, जरी तेव्हा आपल्याला कळत नव्हतं ते तरी तसं होतं. आणि युअर न्यू अंडरस्टँडिंग, तुम्हाला जे काही नवीन तुम्ही शिकत होतात, युअर न्यू नॉलेज है ना, सो ही तुम्हाला भूक किंवा तहान तुमच्यात होती. आता ते म्हणतात रोलँड गेलॅट, एक रोलँड गेलॅट नावाचं एक ऑथर आहे, रिव्ह्यू ऑफ कॅरोलाइन प्रॅट नावाची एक लेखिका आहे, तिने एक पुस्तक लिहिलं होतं लर्न फ्रॉम चिल्ड्रन. तर रोलँड गेलॅट इन अ रिव्ह्यू ऑफ कॅरोलाइन प्रॅट्स बुक लर्न फ्रॉम चिल्ड्रन डिस्क्राइब्स दिस फिनॉमिना. मित्रांनो, फिनॉमिना काय असतो माहितीये का? फिनॉमिना म्हणजे अशी एक गोष्ट असते की जी ऑब्झर्व केल्या जाते पण त्याचं एक्झॅक्ट कारण इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे, अशा गोष्टीला फिनॉमिना म्हणतात. म्हणजे त्याचं एक्झॅक्ट अगदी 2+2=4 हे जसं आपण डेफिनेटली सांगू शकतो तितक्या डेफिनेटली ते सांगता नाही येत, त्याच्यावरती रिसर्च अजून चालू आहे. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड फिनॉमिना. सो आपल्याला रोलँड गेलेट आपल्याला हा फिनॉमिना कसा सांगतात, सो लेट्स अंडरस्टँड दॅट. He says, all normal human beings are born with a powerful urge to learn. सगळे जे ह्युमन बीइंग्स आहेत, सर्व माणसं किंवा आपण सगळे नॉर्मल जे लोक आहेत, तर बॉर्न विथ अ पॉवरफुल अर्ज. अर्ज म्हणजे प्रचंड इच्छा, त्याची अक्षरशः अर्ज असते, तहान लागलेली असते, अर्ज टू लर्न. Almost all of them lose this urge even before they have reached maturity. मॅच्युअर होण्याच्या आधीच, मॅच्युरिटी येण्याच्या आधीच तिची भूक, तिची तहान आहे ती आपण हरवून बसतो. इट इज ओनली द फ्यू, काही लोकच असे आहेत हु आर सो कॉन्स्टिट्यूटेड दॅट, अगदी ऑथरचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे, काहीच लोक असे आहेत तो म्हणतो की ज्यांना लॅक ऑफ लर्निंग बिकम्स अ न्यूसेन्स, ज्यांना लर्निंग त्यांचं स्टॉप झालं की त्याचा त्यांना त्रास व्हायला लागतो. तो म्हणतो, ऑथर म्हणतो, असे लोक फार कमी आहेत. बहुतेक आपण सगळे असेच आहोत की आपल्याला काही त्रासबीस होत नाही, म्हणजे मी आता माझं लर्निंग बंद झालं, माझं शब्दांचं लर्निंग आज बंद झालं, याचा आपल्याला त्रास होत नाही. ऑथर म्हणतो व्हायला पाहिजे. दिस इज, जोपर्यंत त्रास वाटणार नाही तोपर्यंत आपण हे करणारही नाही. दिस इज परहॅप्स द मोस्ट इन्सिडियस. व्हॉट इज इन्सिडियस? हा शब्द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आलेला आहे. इन्सिडियस म्हणजे काय? खूप हार्मफुल आणि जे शोधायला कठीण असतं असं, फसवं आणि हार्मफुल. इन्सिडियस ऑफ ह्युमन ट्रॅजेडीज, मानवी जीवनातल्या जे ट्रॅजेडीज आहेत त्याच्यातली ही एक ट्रॅजेडी आहे की आपण आपली भूक आणि तहान हरवून बसतो नवीन शब्द शिकण्याची, आणि त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. सो चिल्ड्रन आर वंडर्स ऍट इन्क्रीजिंग देअर व्होकॅब्युलरी बिकॉज ऑफ देअर पॉवरफुल अर्ज टू लर्न. त्यांच्यामध्ये जी भयंकर तहान असते शिकण्याची, त्याच्यामुळे लहान मुलं इतके पटापटा व्होकॅब्युलरी वाढवत राहतात. दे डू नॉट लर्न सोनली, फक्त कुठल्या बाय मीन्स ऑफ वर्ड्स. लहान मुलं, जी मुलं असतात ती वर्ड्सच्याच माध्यमातून शिकत नाही, बट ऍज देअर नॉलेज इन्क्रीजेस, सो डज देअर व्होकॅब्युलरी. पण त्यांचं जसं जसं ज्ञान वाढत जातं तशी त्यांची व्होकॅब्युलरी वाढत जाते. फॉर म्हणजे परत बिकॉज वर्ड्स आर द सिम्बॉल्स ऑफ आयडियाज. मित्रांनो, वेगवेगळ्या कल्पना, या सिम्बॉल्स, याचा सिम्बॉल काय आहे, याचा आपण हे कसं करतो, आपण त्या मांडतो कशा, तर शब्दांमधनं. सो वर्ड्स आर द सिम्बॉल्स ऑफ आयडियाज अँड अंडरस्टँडिंग. आपली जे काही आकलन आहे ते सगळं आपण वर्ड्सच्या थ्रूच मांडत असतो, राईट. सो लेट्स लुक ॲट द नेक्स्ट पार्ट विच वी हॅव. पुढे बघूया आता काय. If you are a parent, you perhaps remember that crucial and trying period. Okay. आता ऑथर म्हणतोय की जर का तुम्ही पालक आहात, तुम्ही जर का आई किंवा वडील आहात, तुम्हाला कदाचित तो पिरियड आठवत असेल, क्रुशियल आणि ट्राईंग पिरियड, खूप कठीण काळ, जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला सतत काही ना काही विचारत राहायचे. काय विचारायचे? वाय, का बरं, सारखं का बरं. द वाय इज द चाइल्ड्स मेथड ऑफ फाइंडिंग आउट. लहान मुलांना का बरं किंवा का हा प्रश्न सारखा पडत असतो. हाऊ मेनी अडल्ट्स दॅट यू नो गो अबाउट आस्किंग अँड थिंकिंग वाय. ऍडल्टहुड मध्ये आपण जसं जसं मोठे होत जातो तसं तसं आपण हा जो वाय प्रश्न आहे, का बरं, हा प्रश्न आपल्याला पडेल असा होतो. ऑथर सेज, हाऊ ऑफन डू यू युअरसेल्फ डू इट. तुम्ही स्वतः चेक करून बघा किती वेळा तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय की एखादी गोष्ट ही अशी आहे तर का बरं आहे. का? द ऍडल्ट्स हू लूज दिस अर्ज. जे ऍडल्ट लोक, जे ज्यांचं वय जसं जसं वाढत जातं आणि ती तहान जेव्हा निघून जाते,
who no longer feel that lack of learning becomes a nuisance. ज्यांना त्रासदायक वाटत नाही, शब्दांची ओळख माझी बंद झाली आहे, माझा शब्दसंग्रह कमी झालाय, ही गोष्ट ज्यांना त्रासदायक वाटत नाही त्यांची वोकॅब्युलरी बिल्डिंग थांबून जातं आणि दे स्टॉप लर्निंग, दे स्टॉप ग्रोईंग इंटेलेक्च्युअली, दे स्टॉप चेंजिंग, त्यांच्यामध्ये बदलही होणं बंद होतं. When and if such a time comes, then as Mr. Gellert so truly says, this is perhaps the most insidious of human tragedies. सगळ्यात हार्मफुल ट्रॅजेडी मानवी जीवनातली ही आहे की आम्ही शब्दसंग्रह आमचा वाढवणं विसरून जातो जसं जसं आम्ही मोठे होत जातो. बट फॉर्च्युनेटली द प्रोसेस इज मित्रांनो फार फ्रॉम इरिव्हर्सिबल. म्हणजे काय, ऑथरला म्हणायचंय फार फ्रॉम इरिव्हर्सिबल म्हणजे काय, इट इज रिव्हर्सिबल. म्हणजे ही प्रोसेस आपण उलटवू शकतो, रिव्हर्स करू शकतो, म्हणजे आपण आपलं लर्निंग वाढवू शकतो. Let's find out what he has to offer in the next part. If you have lost, if you have lost the powerful urge to learn, तुमची ती जी अर्ज होती, ती जी प्रचंड इच्छा होती, ती जी प्रबळ इच्छा होती, ती जर का तुमची गेली असेल, निघून गेली असेल, तर यू कॅन रिगेन इट. तुम्ही परत ती मिळवू शकता. यू कॅन रिगेन युअर नीड टू डिस्कवर. तुमची जी गरज होती ना डिस्कवर करण्याची, ती पण तुम्ही परत मिळवू शकता. टू फिगर आउट, समजून घेणं, ती पण परत मिळवू शकता. टू अंडरस्टँड, आकलन करणं, तीही परत मिळवू शकता. टू नो, जाणून घेणं, ही पण तुम्ही परत मिळवू शकता. अँड दस यू कॅन स्टार्ट इन्क्रीजिंग युअर वोकॅब्युलरी ऍट द सेम रेट. मित्रांनो, ऑथर इज नॉट एक्झॅगरेटिंग इन दिस statement. He is not exaggerating. He is not making too far-fetched statement नाही आहे. But he clearly says की तुम्ही लहान असताना जितकी तुमच्यामध्ये क्षमता होती त्याच क्षमतेने पुन्हा तुम्ही शब्दसंग्रह वाढवू शकता. आय एम नॉट स्पाउटिंग एरी थिअरी. मी कुठली अशी उगाच काहीतरी हवेत काहीतरी गप्पा मारत नाहीये. राईट. ही सेज आय एम नॉट स्पाउटिंग एरी थिअरी फॉर ओव्हर 35 years बिकॉज 35 वर्षापेक्षा जास्त आय हॅव वर्क विथ thousands of adults in my college courses in vocabulary improvement. मित्रांनो, vocabulary improvement या vocabularyच्या विश्वामध्ये नॉर्मन लेविसचं नाव आजही तितक्याच प्रचंड आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं. कारण जगभराची, अख्ख्या जगाचा दृष्टिकोन यांनी बदलून टाकला आहे vocabularyकडे बघण्याचा. And I can state as a fact and without qualification that, म्हणजे ते म्हणतात की मी नक्की हे सांगू शकतो की if you can रिकॅप्चर, तुम्ही जर का काही करून जर का तुम्ही पॉवरफुल अर्ज टू लर्न, तुमची ती तहान जर का परत मिळवू शकलात, विथ विच यू वर बॉर्न, जी तुम्ही घेऊन जन्माला आले होते, यू कॅन गो ऑन इन्क्रीजिंग युअर वोकॅब्युलरी ऍट अ प्रॉडिजियस रेट. प्रॉडिजियस म्हणजे काय, अगदी आपण म्हणतो की अचंबित करणाऱ्या तुम्ही स्पीडनी, प्रॉडिजियस, चाइल्ड प्रॉडिजी म्हणतात ना, सो प्रॉडिजियस रेटनी तुम्ही शिकू शकता. नो मॅटर व्हॉट युअर प्रेझेंटेज. तुमचं आताचं वय कितीही असलं तरी प्रोसेस रिव्हर्स करता येते. तुम्ही लहानपणी जसे शब्द भराभर शिकत होता तसे शिकू शकता. ओके, लेट्स लुक ॲट द नेक्स्ट पार्ट. व्हाय एज मेक्स लिटिल डिफरन्स इन वोकॅब्युलरी बिल्डिंग. आता ही टेल्स अस की वयाचा फरक नाही पडत. का बरं? ही सेज, आय रिपीट, नो मॅटर व्हॉट युअर प्रेझेंट एज, कितीही एज असलं तुमचं आताचं वय, यू मे बी लेबरिंग अंडर अ डिल्युजन. तुम्ही कदाचित अशा एका भ्रमात असेल, कॉमन टू मेनी ओल्डर पीपल, जो बऱ्याचशा लोकांना असतो, ज्यांचं वय आता वाढत चाललंय, अशा बऱ्याच लोकांना जो भ्रम असतो त्याच्यात तुम्ही असाल. यू मे थिंक दॅट आफ्टर यू पास युअर 20s, विशी पार केल्यानंतर यू रॅपिडली अँड इनएव्हिटेबली, म्हणजे अगदी जे टाळता येत नाही, म्हणजे ही गोष्ट टाळताच येत नाही की 20 पार झाल्यानंतर आपलं शिक्षण, शब्दांचं शिक्षण कमीच होऊन जातं. ऑथर म्हणतो हा भ्रम आहे. दॅट इज सिम्पली नॉट ट्रू. देअर इज नो डाऊट दॅट द इयर्स अप टू 18, ऑथर म्हणतो की 18व्या किंवा 20व्या वर्षीपर्यंतचे वर्ष बेस्ट असतात. हे आहे, हे बरोबर आहे. पण युअर ओन एक्सपिरियन्स नो डाऊट बेअर्स दॅट आउट, म्हणजे तुम्हाला ते सत्य तुम्हाला पण माहिती आहे. पण ही सेज की शिकताच येणार नाही हा भ्रम आहे. अँड ऑफकोर्स, okay, of course, for most people more learning goes on faster up to the age of 18 or 20. That is also true. बऱ्याचशा लोकांसाठी 18 किंवा 20 पर्यंतचं लर्निंग असतं ते बरंच फास्ट असतं दॅन एव्हर आफ्टर, बाकी कुठल्याही एज ग्रुप पेक्षा. इवन इफ दे लिव्ह टू बी ओल्डर दॅन मेथुसेला. मित्रांनो, मेथुसेला हे जो ख्रिश्चन धर्मग्रंथ आहे बायबल, त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे मेथुसेलाची. काहीतरी 969 वर्ष मेथुसेला जगला होता असं.
सो ऑथर म्हणतो की तुम्ही त्या वयाचे जरी असला, म्हणजे हा एक मजेशीर फनी वे मध्ये लिहिण्याची एक पद्धत. दॅट इज वाय व्होकॅब्युलरी इन्क्रीजेस सो रॅपिडली फॉर द फर्स्ट 20 years of life and comparatively at a snail's pace. अक्षरशः गोगलगाईच्या स्पीडनी देअर आफ्टर. असं का घडतं, तर ही कारणं आहेत. नेक्स्ट बघूया पुढे काय आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे. बट अँड फॉलो मी क्लोजली. आता नाऊ ही सेज, मला तुम्ही व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या. द फॅक्ट दॅट मोस्ट लर्निंग इज अकम्प्लिश बिफोर द एज ऑफ 20. 20च्या आधी बहुतेक सगळं शिकणं हे सोपं असतं किंवा झटपट होतं. याचा अर्थ असा नाही, डज नॉट मीन दॅट व्हेरी लिटल लर्निंग कॅन बी अचिव्ड. याचा अर्थ असा नाही की 20 नंतर तुम्ही खूप कमी शिकाल, असं नाहीये. 20 नंतरही तुम्ही भरपूर शिकू शकता. व्हॉट इज डन बाय मोस्ट पीपल अँड व्हॉट कॅन बी डन. लोक काय करतात आणि काय करू शकतात अंडर प्रॉपर गायडन्स अँड मोटिवेशन आर टू व्हेरी व्हेरी डिफरंट थिंग्स. मित्रांनो, तुम्ही काय करता ही एक गोष्ट वेगळी आहे आणि तुम्ही काय करू शकता योग्य गायडन्स असेल तर या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. राईट. सो ॲज सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स हॅव कन्क्लुसिव्हली शोन फर्दरमोर, आणखी त्याचप्रमाणे द फॅक्ट दॅट युअर लर्निंग ॲबिलिटी मे बी बेस्ट अप टू द एज 20 डज नॉट मीन 20 पर्यंत बेस्ट ॲबिलिटी आहे. याचा अर्थ असा नाही की इट इज ऍब्सोल्युटली युजलेस ऍज सून ॲज युअर 20th बर्थडे इज पास्ट. त्याचा अर्थ असा नाही की 20वा वाढदिवस झाला की तुमची क्षमता युजलेस झाली, घालून निघून गेली, असं होत नाही. तर आता आपण बघूया पुढे काय आहे याच्यात. नेक्स्ट मध्ये आहे राईट, क्वाइट द कॉन्ट्ररी. ऑथर म्हणतो उलट आहे, तुम्हाला जे वाटतं त्याच्या उलट आहे. एडवर्ड थॉर्नडाईक or Thorndike, the famous educational psychologist, found in experiments with people of all ages, सगळ्या एज ग्रुप मधल्या लोकांबरोबर त्यांनी एक्सपेरिमेंट केला, that although the learning curve rises, ठीक आहे, बऱ्यापैकी चांगलाच वाढतो. 20 पर्यंत शिक्षणाचा लर्निंगचा ग्राफ वाढत राहतो, बरोबर आहे, पण इट रिमेन्स स्टेडी फॉर ऍटलिस्ट अनदर 5 years. पुढचे 5 वर्ष तो वाढत जरी नसला तरी स्टेडी राहतो. आफ्टर दॅट त्याच्यानंतर ॲबिलिटी टू लर्न अकॉर्डिंग टू प्रोफेसर थॉर्नडाईक ड्रॉप्स व्हेरी व्हेरी स्लोली. त्याच्यानंतर तुमची जी शिकण्याची ॲबिलिटी असते ती खूप हळूहळू 35 होईपर्यंत हळूहळू कमी होत जाते. अँड ड्रॉप्स अ बिट मोर बट स्टील स्लोली बियॉन्ड दॅट एज. आणि त्याच्यानंतरही कमी होते, पण आणखी कमी रेटनी कमी होते. त्याचा जो कमी होण्याचा रेट आहे तो बराच कमी असतो. अँड राईट अप टू सेनिलिटी. सेनिलिटी म्हणजे वृद्धत्व. आता हे जो SEN सेन हा जो रूटवर्ड आहे, आपण पुढे शिकणार आहे भरपूर रूट्स. सो सेन हा जो रूटवर्ड आहे तो ओल्ड किंवा ओल्डर एज अशाशी रिलेटेड आहे. सो राईट अप टू द सेनिलिटी द टोटल डिक्रीज इन लर्निंग ॲबिलिटी आफ्टर एज 20 इज नेव्हर मोर दॅन 15%. 15% जास्त त्याच्यात घट होत नाही. Okay, so this is a quite promising thing, right? Let's take a look at the next part. Then he says that does not sound, I submit, as if no one can ever learn anything new after the age of 20. तो म्हणतोय की क्लिअर ना, म्हणजे 20 नंतर कोणी शिकूच शकणार नाही हे काही असं नाहीये. बिलीव्ह मी, द ओल्ड सॉ म्हणजे जुनी म्हण, एखादी प्रॉवर्ब. सॉ मीन्स प्रॉवर्ब. द ओल्ड सॉ दॅट क्लेम्स यू कॅनॉट टीच अन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या ओल्ड डॉगला, म्हणजे ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स म्हणजे वय वाढलं की तुम्ही नवीन काही शिकू शकत नाही, ही जी एक प्रोवर्ब आहे, ऑथर म्हणतो ती म्हण बेसलेस आहे आणि ती अंधश्रद्धा आहे. सो आय रिपीट, नो मॅटर व्हॉट युअर एज, यू कॅन गो ऑन लर्निंग एफिशियंटली. तुम्ही प्रभावीपणे शिकू शकता. इथे आपण व्होकॅब्युलरी बद्दल बोलतोय. or start learning once again if perhaps you have stopped. ठीक आहे. You can be 30, तुमचं वय 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, 70 असेल किंवा त्याही पेक्षा जास्त असेल तरीही. No matter what your age, you can once again increase your vocabulary at a prodigious rate. प्रचंड खूप जास्त क्षमतेने तुम्ही तुमची vocabulary डेव्हलप करू शकता. प्रोव्हाइडिंग यू रिकॅप्चर द पॉवरफुल, पुन्हा एकदा तेच पॉवरफुल अर्ज टू लर्न. तुमच्यामध्ये फक्त ती तहान एकदा परत आली, तुमच्यामध्ये ती तहान आली, ती इच्छा, दुर्दम्य इच्छा जागी झाली की तुम्ही करू शकता. दॅट इज द की टू व्होकॅब्युलरी इम्प्रुव्हमेंट. नॉट द अर्ज टू लर्न वर्ड्स. शब्द शिकायचे नाहीयेत, शिकायचे नाहीयेत. वर्ड्स आर ओनली सिम्बॉल्स. शब्द हे फक्त सिम्बॉल्स आहेत. ज्या कल्पना आहेत त्या आपण व्यक्त करण्यासाठी वापरणारे सिम्बॉल्स आहेत वर्ड्स. सो बट द अर्ज टू लर्न फॅक्ट्स,
नवीन नवीन फॅक्ट कोणत्या आहेत, नवीन नवीन थिअरीज, नवीन नवीन संकल्पना, नवीन माहिती, हे आपण शिकताना आपोआप आपल्याला शब्द शिकायला मिळणार आहेत. नॉलेज, अंडरस्टँडिंग, कॉल इट व्हॉट एव्हर यू विल, तुम्हाला जे काही त्याला नाव द्यायचंय ते तुम्ही देऊ शकता, पण शेवटी मला लक्षात येईल की हे सगळं शिकताना तुमचा शब्दसंग्रह वाढला. त्यानंतर पुढचा आहे वर्ड्स आर द सिम्बॉल्स ऑफ नॉलेज, द कीज टू ओके पुढे आहे आपल्याकडे नेक्स्ट पार्ट आहे वर्ड्स आर द सिम्बॉल्स ऑफ नॉलेज, द कीज टू ॲक्युरेट थिंकिंग. मित्रांनो खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ॲक्युरेट थिंकिंग साठी वर्ड्स काय आहेत, हे सिम्बॉल्स आहेत. नॉलेज साठी, ॲक्युरेट थिंकिंग साठी. इज इट एनी वंडर दॅट द मोस्ट सक्सेसफुल अँड इंटेलिजंट पीपल इन दिस कंट्री, फक्त अमेरिकेचं उदाहरण नाहीये हे, हॅव द बिगेस्ट वोकॅब्युलरी. जितके यशस्वी लोक असतात मित्रांनो, इव्हन मराठीमध्ये सुद्धा जे लोक खूप यशस्वी आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे तुम्ही बघा, ही एक कॉमन डिनॉमिनेटर आहे सगळ्यांमध्ये. ऑल सक्सेसफुल पीपल हॅव ग्रेट वोकॅब्युलरीज, राईट, ऑलमोस्ट ऑल, राईट. सो आता आपण पुढे बघूया. इट वॉज नॉट देअर लार्ज वोकॅब्युलरीज दॅट मेड दिस पीपल सक्सेसफुल. ऑथर म्हणतो की त्यांच्या शब्दसंग्रहामुळे ते सक्सेसफुल झालेले नाही आहेत, पण त्यांचं जे ज्ञान आहे, नॉलेज, त्याच्यामुळे ते सक्सेसफुल झालेत. आणि मग पुढे ऑथर म्हटलं नॉलेज इज हाऊएव्हर गेन्ड लार्जली थ्रू वर्ड्स, शब्दांमधूनच मिळणार आहे. इन द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग देअर नॉलेज, ज्ञान वाढवताना these successful people increase their vocabularies, ज्ञान वाढवता वाढवता त्यांचा शब्दसंग्रह वाढला. So just as children increase their vocabulary at a tremendous phenomenal rate, खूप अतिशय फास्ट अशा स्पीडनी लहान मुलं शिकतात ड्युरिंग दोज इयर्स when their knowledge is increasing most rapidly. Okay, knowledge is chiefly in the form of words. मित्रांनो ज्ञान जे आहे, ज्ञान हे कशा स्वरूपात असतं, शब्दांमधनं. अँड फ्रॉम नाऊ ऑन इन दिस बुक यू विल बी थिंकिंग अबाउट, तुम्ही विचार करणार आहात. थिंकिंग विथ, तुम्ही विचार करणार आहात कशाबरोबर, कशाबद्दल, तर न्यू वर्ड्स, राईट, न्यू वर्ड्स अँड न्यू आयडियाज, नवीन शब्द आणि नवीन संकल्पना, हे तुम्ही आता शिकणार आहात, याच्याबद्दल विचार करणार आहात. ओके, नेक्स्ट वी हॅव व्हॉट दिस बुक कॅन डू फॉर यू. ऑथर म्हणतो की हे पुस्तक तुमच्यासाठी काय करेल. What this book can do for you? This book is designed to get started building your vocabulary effectively, खूप प्रभावीपणे. अँड जेट प्रोपेल्ड स्पीड, मित्रांनो जेट विमानाचे इंजिन जसे जेट प्रोपेलर असतं, खूप जबरदस्त प्रोपेल करतं ते, त्या स्पीड मध्ये तुम्ही शिकणार आहात. बाय हेल्पिंग यू रिगेन द इंटेलेक्च्युअल ॲटमॉस्फिअर, तुम्हाला परत एकदा तेच बौद्धिक वातावरण शब्दांच्या थ्रू, संकल्पनांच्या थ्रू हे पुस्तक देणार आहे. द कीन, उत्सुक, इनसॅशिएबल, जे भागत नाही अशी तहान, क्युरिओसिटी, अशी क्युरिओसिटी जी कधी शमत नाही. द पॉवरफुल अर्ज टू लर्न ऑफ युअर चाइल्डहुड, मित्रांनो तीच तुम्हाला परत एकदा तहान जागृत आता होणार आहे. द ऑर्गनायझेशन, या पुस्तकाची रचना ऑफ द बुक इज बेस्ड ऑन 2 सिम्पल प्रिन्सिपल्स, 2 अतिशय महत्वाची तत्व याच्यात फॉलो केली आहेत. एक, वर्ड्स आर द वर्बल सिम्बॉल्स ऑफ आयडियाज, कुठलीही कल्पना असते त्याला एक्सप्रेस करणारा जे सिम्बॉल असतो तो म्हणजे वर्ड. अँड द मोर आयडियाज यू आर फेमिलियर विथ, तुम्हाला जितक्या जास्त संकल्पना माहिती आहेत, द मोर वर्ड्स यू नो, राईट. सो पाठ करायची गरजच नाही आहे इथे, राईट. ओके, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट. सो वी हॅव हिअर, सो chapter by chapter. So now author says chapter by chapter we will start with some central idea. प्रत्येक चॅप्टर मध्ये एक कुठली तरी केंद्रस्थानी एक आयडिया असेल. पर्सनॅलिटी टाईप, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे प्रकार, डॉक्टरांचे प्रकार, सायन्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी, अनयुज्युअल ऑक्युपेशन्स, लोकांचे जे ऑक्युपेशन्स असतात ते कुठले कुठले आहेत, लायर्स, खोटं बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ऍक्शन्स, कोणत्या कोणत्या कृती असतात, स्पीच हॅबिट्स, बोलण्याच्या पद्धती, अपमान करण्याच्या पद्धती, कॉम्प्लिमेंट, कोणाला तरी कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने देऊ शकता. अँड एक्झामिन 10 बेसिक वर्ड्स, 10 बेसिक वर्ड्स दॅट एक्सप्रेस व्हेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ द आयडिया. एक आयडिया जशी असेल, समजा फॉर एक्झाम्पल पुढच्या सेशन मध्ये आपण घेणार आहे पर्सनॅलिटी टाईप. सो आता याच्यामध्ये एक इगो नावाचा समजा एक असतो की व्हॉट इज इगो, इगो इज सेल्फ. मग आता या इगोशी रिलेटेड व्हेरियस वर्ड्स आपल्याला त्याच्यामध्ये समजायला हे बुक मदत करणार आहे किंवा आपल्याला समजावून सांगणार आहे, राईट. त्यानंतर पुढे आहे देन युझिंग इच वर्ड ऍज अ स्प्रिंग बोर्ड. प्रत्येक शब्द स्प्रिंग बोर्ड सारखा आपल्याला प्रोपेल करणार आहे, आपल्याला एकदम फेकणार आहे. कुठे फेकणार आहे? वी विल एक्सप्लोर एनी अदर्स
विच आर रिलेटेड टू इट इन मिनिंग और डेरिवेशन. त्याच्याशी कनेक्टेड, त्या आयडियाशी कनेक्टेड व्हेरियस वर्ड्स आपल्याला शिकायला मिळणार आहे पटापट. सो दॅट इट इज नॉट अनलाइकली दॅट अ सिंगल चॅप्टर मे डिस्कस, टीच अँड टेस्ट क्लोज टू 100. एका चॅप्टर मधनं कदाचित तुम्हाला 100 शब्द सुद्धा शिकायला मिळतील. राईट. ओके, नेक्स्ट बघूया आपण. पुढे आहे ओके, देन वी हॅव सक्सेसफुल पीपल. येस, देन ऑथर सेज सक्सेसफुल पीपल हॅव सुपेरियर व्होकॅब्युलरीज. खूप सुपेरियर असते त्यांची, खूप श्रेष्ठ छान असते. पीपल हु आर इंटेलेक्च्युअली अलाइव्ह, जे लोक बौद्धिकरित्या जिवंत असतात आणि सक्सेसफुल यशस्वी असतात इन द प्रोफेशनल और बिझनेस वर्ल्ड्स, इन द बिझनेस वर्ल्ड्स आर अकस्टम टू डीलिंग विथ आयडियाज. त्यांच्यामध्ये त्यांना सवय असते नवीन नवीन संकल्पना, आर कॉन्स्टंटली ऑन द सर्च फॉर न्यू आयडियाज. नवीन आयडियाज, नवीन कल्पनांच्या ते शोधात असतात. बिल्ड देअर लाईव्ह अँड देअर करिअर्स ऑन द आयडियाज दे हॅव लर्न. त्यांनी ज्या काही कल्पना शिकल्या त्याच्यावरती ते त्यांचं आयुष्य उभारणी करतात. And it is to readers whose goal is successful living in the broadest meaning. सर्वात मोठ्या मिनिंग मध्ये ऑफ द वर्ड सक्सेसफुल. सक्सेसफुलचं तुम्ही जितकं वाईड मिनिंग घेऊ शकता तेवढं जर तुम्ही घेतलं तर त्या अँगलनी दॅट दिस बुक इज ऍड्रेस्ड. या पुस्तकामध्ये सक्सेसफुलचा अर्थ फार मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. राईट. ओके, नेक्स्ट लेट्स फाइंड आउट अ नोट ऑन टाइम शेड्यूल्स. आता आपल्यासाठी आहे की वेळेबद्दल काय. आता मी माझ्या टू द बेस्ट ऑफ माय कपॅसिटी मी सतत सेशन्स घेऊन येत राहणार आहे. बट ही सेज फ्रॉम माय एक्सपिरियन्स ओव्हर मेनी इयर्स इन टीचिंग आय हॅव बिकम अ फर्म बिलीव्हर. कशाबद्दल? सेटिंग अ गोल फॉर ऑल लर्निंग. मित्रांनो, एक गोल सेटिंग करावंच लागतं अँड अ शेड्यूल फॉर रिचिंग दॅट गोल. तुम्हाला एक टाइम टेबलही बनवावा लागतो. You will discover that each chapter is divided into approximately equal sessions. Equal number of sessions असतील. Each session will take from 30 to 45 minutes. 30 ते 45 मिनिटं लागतील. Depending on how rapidly or slowly you enjoy working. तुम्ही किती फास्ट किंवा किती स्लो शिकता त्याच्यावरती अवलंबून असेल ते, पण 45 मिनिटापर्यंत कदाचित लागतील एकेका सेशनला. बेअर इन माइंड, एक गोष्ट लक्षात ठेवा, एव्हरीवन हॅज अन ऑप्टिमम रेट ऑफ लर्निंग. प्रत्येकाचा एक ऑप्टिमम असा रेट असतो. देन फॉर बेस्ट रिझल्ट्स डू 1 or 2 सेशन्स ऍट अ टाइम. 1 किंवा 2 सेशन्स बेस्ट आहेत एका वेळेला. स्पेस्ड स्टडिंग म्हणजे थोडं त्याच्यामध्ये अंतर जे ठेवाल तर ते स्पेस स्टडिंग असेल विथ टाइम बिटवीन सेशन्स सो दॅट यू कॅन ऍसिमिलेट. ऍसिमिलेशन ते शब्द आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या स्मृतीमध्ये झिरपत जाणं, आपल्या अंतर्मनात झिरपत जाणं. What you have learned is far more efficient, far more productive. Okay, then gobbling up great amounts in indigestible chunk. आपल्याला पचवता येणार नाही इतके मोठे मोठे धोंडे शब्दांचे आपण समजा नुसतं गिळत राहिलो, पाठ करत राहिलो तर काहीही फायदा होत नाही. ओके, देन वी हॅव नेक्स्ट पार्ट विच इज कम बॅक टू द बुक एव्हरी डे. ओके, आता तो म्हणतोय की कम बॅक टू द बुक एव्हरी डे, रोजच्या रोज किंवा ऍज क्लोज टू एव्हरी डे, जवळपास रोजच्या रोज ऍटलिस्ट ऍज द सर्कमस्टन्सेस ऑफ युअर लाईफ परमिट. रोज ह्या पुस्तकाची मदत घ्या. फाइंड अ शेड्यूल बनवा जे तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे आणि ते तुम्ही फॉलो मात्र नक्की करा. अवॉइड इंटरप्टिंग युअर वर्क अंटिल यू हॅव कम्प्लिटेड अ फुल सेशन. एक फुल सेशन केल्याशिवाय ऑथर्स थांबू नका. बेटर आहे जास्त नाही थांबलं तर. ऑलवेज डिसाइड बिफोर यू स्टॉप एक्झॅक्टली वेन यू विल कम बॅक. प्लॅन टू पिकअप द बुक अगेन. पुन्हा तुम्ही परत कधी जॉईन करणार आहात हे सुद्धा तेव्हाच ठरवून ठेवा. वर्किंग ॲट युअर ओन कम्फर्टेबल रेट यू विल लाईकली फिनिश द मटेरियल इन 2 to 3 months. 2 ते 3 महिन्यामध्ये संपू शकतं. गिव्ह ऑर टेक अ फ्यू वीक्स. गिव्ह ऑर टेक म्हणजे काय? काही आठवडे जास्त किंवा कमी, आयदर वे. However long you take, you will end with a solid feeling. तुम्हाला हे पुस्तक झालं, संपलं तुमचं, व्यवस्थित समजावून, व्यवस्थित अभ्यास करून झालं, मी पाठ करून झालं म्हणत नाहीये. सॉलिड फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट. तुम्हाला खूप एक जबरदस्त फिलिंग येईल की मी काहीतरी अचीव्ह केलंय, मी काहीतरी अकम्प्लिश केलंय. अ न्यू अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ इंग्लिश वर्ड्स वर्क. इंग्लिश भाषेमधले शब्द कसे काम करतात. मोस्ट इम्पॉर्टंट, हाऊ टू मेक वर्ड्स वर्क फॉर यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्द तुमच्यासाठी आता काहीतरी करायला लागतील. इतका हा प्रवास सुंदर होत जातो. ओके, नेक्स्ट लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. ओके, इथे आपलं हे संपलेलं आहे. सो
या बुक मधला जो इंट्रोडक्टरी पार्ट होता तो आपण आज इथे कम्प्लीट केलेला आहे. फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड we will be talking about ideas, concepts at length. So we will be talking about words at length. There are various various themes to every chapter. For example, personality types, doctors, liars, as we discussed in the previous slide. So I want you guys, I strongly urge you guys to stick to the schedule, to keep watching the videos, grab a book and a pen with you, keep writing the words. If you are dedicated to reigniting your urge to learn, this book can work wonders for you. तुम्ही कुठल्याही माध्यमातून तुम्ही शिकलेले असाल तरी तुमची व्होकॅब्युलरी 100% वाढते. हा या पुस्तकाचा अनुभव आहे. त्याच्यासाठी फक्त पाहिजे डेडिकेशन आणि एफर्ट. सो कीप ट्राईंग ऑनेस्टली अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट सेशन. टिल देन स्टे ब्लेस्ड, टेक केअर, थँक यू सो मच.